गुड मॉर्निंग. छान अशी दिवसाची सुरुवात झाली. छान अशी देवपूजा करून घेतली. देवपूजा झाल्यानंतर लगेचच माझ्या किट्टूचं औक्षण करून घेतलं, कारण आज माझ्या किट्टूचा वाढदिवस आहे आणि छान अशी दिवसाची सुरुवात केली. त्यानंतर शिरा बनवायला घेतला. पाहू शकता, कारण माझ्या किट्टूला शिरा खूप आवडतो. शिरा बनवून झाल्यानंतर मी लगेचच दोघांनाही खायला दिला. विराज, ये वाला मुंह नहीं लगाया। अरे वो वाला मुंह लगाया तो ले लेना। लाइट नहीं गया। बलून दे खाली। ये बात बलून। ऑफ ना बोल के है। ऑफ ना। ऑफ कौन बोलेगा? ऑफ ना ना इथे किट्टूचे आणि विराजचे फ्रेंड्स आले होते. ते फुगे फुगवायला डेकोरेशनला थोडीफार मदत करत होते आणि मस्ती पण करत होते. सगळं आवरून किट्टूला छान असं रेडी केलं. त्यानंतर मुलांनी थोडी मजा मस्ती केली आणि छान असं एन्जॉय केलं. फोटो काढले. त्यानंतर मी छान असं किट्टूचं औक्षण करून घेतलं. तो अगदी शांत बसला होता आणि छान एन्जॉय देखील करत होता. किट्टूला इतकी घाई झाली होती ना, की त्याला असं वाटत होतं की कधी एकदाच मी केक कापतोय आणि खातोय. औक्षण केल्यानंतर त्याला मी साखर भरवली. मग कुठे जाऊन तो शांत बसला. त्यानंतर माझ्या काही मैत्रिणी आल्या होत्या बाजूच्या, त्यांनी देखील छान असं औक्षण करून घेतलं. आणि ही किट्टूची फ्रेंड आहे, सो तिला देखील त्याचं औक्षण करायचं होतं. मग तिने देखील त्याला छान असं ओवाळलं, औक्षण केलं आणि साखर भरवली. त्यानंतर ही किट्टूची फेवरेट दीदी आहे, तृप्ती दीदी. त्यानंतर ही माही दीदी. या दोघी देखील त्याचे खूप लाड करतात, त्यामुळे तो त्यांच्याकडे बराच वेळ खेळत असतो. त्यानंतर या काकीने देखील त्याचे छान असं औक्षण करून घेतले, छान असे आशीर्वाद दिले. त्यानंतर सर्व मुलं एकत्र येऊन छान असे फोटो वगैरे काढून घेतले. त्यानंतर लाईट ऑन ऑफ करून छान असं सर्व मुलांनी किट्टूला विश केलं. आणि किट्टू खरंच खूप खुश होता. छान असं सर्व मुलांनी एन्जॉय केलं. बर्थडेचं छान असं सेलिब्रेशन झालं. त्यानंतर मुलांना केक आणि स्नॅक्स दिलं. पोराने तिथेच बसून छान असं एन्जॉय केलं. काही फोटोज काढले. मुलांच्या आवडीचा स्नॅक्स असल्याने मुलं छान असं एन्जॉय करत करत खात होते. त्यानंतर टेबलवर सर्वांनी गिफ्ट ठेवले होते. सर्व मुलं एक एक करून किट्टूला गिफ्ट देत होते आणि किट्टू देखील छान असा घेत होता. त्यानंतर लगेच ओपन करून देखील पाहत होता. छान असा आजचा दिवस आम्ही सर्वांनी एन्जॉय केला. मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.